सध्या लहान मुलांमध्ये मोबाईलचा वाढता वापर हा पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे। अनेक लहान मुलांना मोबाईल वापरण्याचं अक्षरशः व्यसन लागल्याचे पाहायला मिळतंय। अशातच जालन्यात मोबाईलच्या भीषण दुर्घटनेत एका 5 वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। जालन्यात मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन 5 वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारीवाडी भागात ही घटना घडली आहे। समर्थ तायडे असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकाचं नाव आहे। चिमुकले समर्थच्या मृत्यूने तायडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। 2 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या आमठाण येथील तायडे कुटुंब हे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारीवाडी गावात आलं होतं। यावेळी मुलांसोबत खेळताना 5 वर्षांच्या समर्थने मोबाईलची खराब बॅटरी कानाला लावली। त्या क्षणी मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन समर्थच्या कानाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या। स्फोटचा आवाज ऐकून घरातल्या सर्वांनी त्याच्याजवळ धाव घेतली। त्यावेळी समर्थ जखमी अवस्थेत आढळून आला। त्यामुळे तायडे कुटुंबियांनी तात्काळ समर्थला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। समर्थच्या मृत्यूची बातमी कळताच तायडे कुटुंबियांना जबर धक्का बसला असून कुंभारवाडी गावावर शोककळा पसरली आहे। सोमवारी सकाळी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे। समर्थ परशुराम तायडे हा कुटुंबियांसह भोकरदन शहरापासून हक्केच्या अंतरावर असलेल्या जालना रोडवरील कुंभारवाडी गावात मामाच्या घरी आला होता। तायडे कुटुंबीय हे गणेश दांगडे यांच्या 13व्या कार्यक्रमासाठी आले होते। मात्र हा कार्यक्रम 2 दिवसांपूर्वीच झाला होता। 4 मार्च रोजी तायडे कुटुंब आपल्या मूळ गावी आमठाण येथे परतणार होते। मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली। समर्थने खराब झालेली बॅटरी खेळताना कानाला लावली आणि त्याचा जोरदार स्फोट झाला। या स्फोटमुळे त्याच्या कानाला आणि बोटाला गंभीर जखमा झाल्या। दरम्यान समर्थला कुटुंबियांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले। भोकरदन पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून त्याची नोंद केली आहे। दुसरीकडे तायडे कुटुंबाची घरची परिस्थिती अत्यंत हलकीची असून समर्थाचे वडील हातमजुरी करतात। मिळेल त्या ठिकाणी ते काम करतात। त्यातच या घटनेने त्यांना जबर धक्का बसला आहे।